चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस अलकनंदा नदीमध्ये कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे। ही घटना गुरुवारी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर घडली। केदारनाथहून बद्रीनाथकडे जात असताना एका ट्रकनं या ट्रॅव्हल्सला मागून जोराची धडक दिली आणि त्यानंतर ही भाविकांची बस थेट नदीमध्ये कोसळून भीषण अपघात घडल्याची माहिती आहे। देवदर्शनासाठी निघालेल्या या बसमध्ये महाराष्ट्रासोबत संपूर्ण 20 भाविक प्रवास करत असताना हा भीषण अपघात होऊन बसमध्ये बसलेल्या या 20 जणांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगाचा अक्षरशः थरकाप उडेल। चारधाम यात्रेसाठी निघालेल्या या भाविकांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांची बस अलकनंदा नदीमध्ये कोसळून भीषण अपघात घडल्याची माहिती सध्या समोर येते आहे। ही घटना गुरुवारी उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर घडली। केदारनाथहून बद्रीकडे जात असताना एका ट्रकनं या ट्रॅव्हल्सला मागून जोराची धडक दिली आणि त्यानंतर ही भाविकांची बस थेट नदीमध्ये कोसळून भीषण अपघात घडला। हा थरकाप उडवणारा अपघात रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथीर भागात घडला, जिथं बस डोंगरावरून घसरली आणि थेट अलकनंदा नदीत पडली। अपघातादरम्यान 4 ते 5 प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले आणि टेकड्यांवर अडकले। घडलेल्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून इतरांना 9 जणांना वाचवण्यात यश आलंय।